नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा खाद्य पाककृती या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण शेजवान नूडल्स समोसा घरच्या घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत। त्यासाठी लागणारे साहित्य, इकडे मी कोबी घेतला आहे असा बारीक चिरून, शिमला मिरची घेतली आहे बारीक चिरून, 1 चमचा कॉर्नफ्लॉवर, 1 कप नूडल्स घेतले आहेत, ते मी उकडवून घेतलेले आहेत नूडल्स असे, आलं लसूण मिरची अशी बारीक करून घेतली आहे, शेजवान चटणी, डार्क सोया सॉस, ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस, तूप घेतला आहे 2 चमचे, मैदा घेतला आहे 2 कप, गाजर घेतला आहे असं बारीक चिरून घेतलेला आहे, फरसबी घेतले आहे ती पण अशी बारीक कट केलेली आहे, 1 चमचा ओवा, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, चवीनुसार मीठ। चला तर आपण आता मैद्याच्या पिठाचा डो तयार करून घेऊ। इकडे मी बाउल घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता 2 कप मैदा घालून घेऊ, मग तूप घालून घेऊ, मग ओवा घालून घेऊ, ओवा असा हाताने बारीक क्रश करायचा, मग चवीनुसार मीठ घालून घेऊ। हे मिश्रण आपण मिक्स करून घेऊ हाताने, असं मिक्स करून घ्यायचं। तुपाऐवजी तुम्ही तेल पण यूज करू शकता। पिठाचं स्ट्रक्चर असं झालं पाहिजे। आपण आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून घेऊ आणि आपल्याला या पिठाचा डो तयार करायचा आहे। आपला डो तयार झालेला आहे, असा डो तयार करून घ्यायचा। आपण आता कॉर्नफ्लॉवरची पेस्ट तयार करून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊ, हे ढवळून घ्यायचं, अशी पेस्ट करून घ्यायची कॉर्नफ्लॉवरची। चला तर आपण आता शेजवान नूडल्स समोशाचं स्टफिंग तयार करून घेऊ। इकडे मी फ्राय पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये आपण आता तेल घालून घेऊ। 2 चमचे मी तेलाचा वापर केलेला आहे। तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण आता त्याच्यामध्ये आलं लसूण मिरची घालून घेऊ, परतवून घेऊ। हे 1 ते 2 मिनिटं हे परतवून घ्यायचं। आपलं परतवून झालेलं आहे, आपण आता याच्यामध्ये सगळ्या भाज्या घालून घेऊ। पहिले आपण शिमला मिरची घालून घेऊ, मग कोबी, मग फरसबी, गाजर, हे मिक्स करून घेऊ। आपल्याला भाज्या जास्त ह्या शिजवायच्या नाही आहेत। आपण आता ह्याच्यामध्ये नूडल्स घालून घेऊ। आपण आता ह्याच्यामध्ये सॉसेस घालून घेऊ। आपण पहिला ग्रीन चिली सॉस घालून घेऊ, मग रेड चिली सॉस, मग शेजवान चटणी, मग सोया सॉस, मग काळी मिरी पावडर। आपण आता हे परतवून घेऊ सगळं। आपण आता ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवरची पेस्ट घालून ठेवू, स्टफिंग घट्ट होण्यासाठी परतवून घेऊ। हे आपलं शेजवान नूडल्स समोशाचं स्टफिंग तयार झालेलं आहे, ते आपण आता थंड करायला ठेवून देऊ। चला तर आपण आता शेजवान नूडल्स समोसा बनवायला सुरुवात करू।
आपण या पिठाचे गोळे करून घेतले आहेत. आपण आता त्याला अंड्याकृतीचा आकार देऊ. असं लाटून घ्यायचं, त्याला अंड्याकृतीचा आकार द्यायचा. पिठाला असा अंडाकृतीचा आकार द्यायचा आणि पिठाची थिकनेस अशी पाहिजे, एवढी जाडसर पाहिजे. आता आपण ह्याला मध्ये कट करून घेऊ सुरीच्या साहाय्याने. असं हे कट करून घ्यायचं. आता आपण हे फोल्ड करून घेऊ. ह्याला थोडंसं पाणी लावून घेऊ. असं पाणी लावून घ्यायचं आणि ते चिटकवून घ्यायचं. आपण आता हे स्टफिंग बनवलेलं आहे ते त्याच्यामध्ये भरून घेऊ. त्याच्यामध्ये भरून घ्यायचं. चारी साइडने थोडंसं पाणी लावून घेऊ. मग हे बंद करून घेऊ. असं हे बंद करून घ्यायचं. असा समोसा करून घ्यायचा. आपण ह्याला आता डीप फ्राय करून घेऊ. चला तर आपण आता शेजवान नूडल समोसा डीप फ्राय करून घेऊ. इकडे मी कढई घेतली आहे, त्याच्यामध्ये तेल गरम करायला आधीच ठेवलं होतं. आपण आता समोसे घालून घेऊ त्याच्यामध्ये. हाय टू मीडियम फ्लेवर हे समोसे तळून घ्यायचे. आपले शेजवान नूडल समोसा तयार झालेला आहे. माझी ही शेजवान नूडल समोसा रेसिपी आवडल्यास व नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक, शेअर अँड सबस्क्राइबर नक्की करा. धन्यवाद.